कबुतरा जन्म पाहिजे होता। यार लोक किती काळजी घेतात मुंबईत कबुतरांची। तुला तो दर 10 मिनिटाला कोणी ना कोणी काहीतरी खायला आणून देतं। तसं तर कुत्र्यांना पण खायला घालतात। तुला माहितीये आयतं खायला मिळालं ना की मेंदू बंद आणि माणूस मंद होतो। चल आता माझ्या ओळखीत किती लोक आहेत आयुष्यभर बसून खातात, डोकेबाज असतात ते। तुला सांगतो ही डोकेबाज माणसं काही काम न करता जगू शकतात। असं काही न करता खायला काही डोकं लागतं का? तसं तर भीक मागितल्यावर पण खायला मिळतच की। तुला माहितीये खरा डोकेबाज तोच जो स्वतःसोबत दुसऱ्याला पण कामं मिळवून देतो। बरं बाई, कबूतर कॅन्सर। तुला माहितीये आधीच्या काळात कबूतर एका गावातून दुसऱ्या गावात चिठ्ठ्या पोचवायची कामं करायची, एकदम परफेक्ट माणूस शोधून परफेक्ट पत्त्यावर। आता काय आयतं मिळतंय खायला म्हटल्यावर स्वतःचा पण पत्ता सापडणार नाही त्यांना। पण लोकांना 10 रुपयात पुण्य मिळतं, तुला काय प्रॉब्लेम आहे? हे असं 10 रुपयात पुण्य मिळत नसतं। आता मला सांग, तुला रोज ज्वारी दिली खायला तर खाशील? सध्या खाऊ शकतो, जाम भूक लागली। चल ना भले वडापाव तर खाऊ। ए नाही नाही नाही, अजिबात नाही। का? आज रस्त्यावर काही पण खायचं नाही। मग आज माझ्या एम.ए. मराठीचा बर्थडे, आज तर सेलिब्रेशन झालंच पाहिजे। पल्ले इथे ना समोसा खायला पैसा नाही, केकच्या गोष्टी करूच नकोस तू। केक नाही, हा मग ठीक। असं एकदम भारीतल्या हॉटेलमध्ये जाऊन भारीतलं लंच करू, भारी म्युझिक असेल, तू मी मज्जा मज्जा। चेन आहे ना पल्ले, माझ्या आईने दिली, तिची आठवण। मी चेन विकणार नाही म्हणजे नाही। एक गोबी अशा 10 चेनी दिला आयुष्यभरात। पण आजचा दिवस तो परत येणार आहे का म्हणून म्हणते चल। पल्ले नाही, पल्ले नाही, ऐक ना पल्ले, आपण काय करू, साधं काहीतरी खाऊ ना पल्ले। पल्ले साधं घेऊ ना काहीतरी। हा ऐक ना माझं काय म्हणणं, पल्ले ऐक ना, पल्ले 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 आपण एक काम करू, वडापाव खाऊ। नको ऐक, अरे पल्ले बघ ना किती तू माझा भारी अलंकार। अरे अलंकार, अरे तू ए अलंकार, पट्टू आज माझं बर्थडे, अशी नीट गोष्ट। चल तुला पाणीपुरी खाऊ घालतो। पाणीपुरी कितना 2 प्लेट? तुला मराठी येतं? मग मला नाही खायची, चल हॉटेलमध्ये जाऊ। पल्ले पण मी चेन विकणार नाही। माझ्याकडे पण कानातले। अजिबात नाही पल्ले, पल्ले आपण इथे गुपचूप खाऊया ना। आणि बघ आपण ना पार्टी कुठे करतो हे महत्वाचं नाहीये, आपण एकत्र होत सोबत होत ही गोष्ट खूप महत्वाची आहे। पल्ले भैया दो पाणीपुरी। बरं ठीक आहे, खाऊ आपण पाणीपुरी, पण पाणीपुरी विकणारा मराठी पाहिजे। ही कसली आट आहे ग, पाणीपुरीवाला मराठी पाहिजे? माझी आहे। इधर ऐसा कोई मराठी माणूस है क्या जो पानीपुरी बिकता है? नहीं साहब, अब एक काम कीजिए, आप यहाँ होटल में जाइए, यहाँ पे मराठी मानुस नहीं दिखेगा, लेकिन होटल में जरूर मिलेगा। होटल में जाओ। होटल में जाइए, होटल में जाइए। तू त्याला कशाला बोलतोयस? बाकी कोण विकत नसेल म्हणून हा विकतोय। ठीक है ठीक है ठीक है, विको विको, एक दिन हमको विको, क्या विको। भैया थँक्यू, चल तू। पहिले तुला शपथ आहे कानातले विकायचे नाही। मॅडच का रे तू, सांगितलं ना नाही विकणार। आणि चेन सुद्धा नाही। हा नाही, तुला ना अजून बायको काय असते हे
कळलेलंच नाही. थांब 1 मिनिट. 2000 रुपये वाचवून ठेवले होते आजच्या पार्टीसाठी. काय आय लव्ह यू पल्ले. आता हे मराठीत बोल. चल भूक लागली. ऐक ग. अरे काय आहे? पल्ले जर खर्च 2000 पेक्षा जास्त झाला तर? पल्ले Good morning, sir. Good morning, ma'am. Order, please. 2 मिनिटं. मी काय म्हणते, आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचं. असं मध्येच उठून जाणं बरं दिसतं का? सॉरी ना. मग काय करायचं? 500 रुपयाची कॉफी प्यायची आणि मग खायचं काय? जाऊया. जरा बरं वाटतं. एसी. Sir. Order, please. 1-2 मिनिटं. काय ना, आम्हाला जे पाहिजे ते इथे नाही. त्यामुळे आम्ही जे पाहिजे ते कुठे भेटेल ते शोधायला कुठे गेलं पाहिजे याचा आधी विचार करायला पाहिजे ना. त्यासाठी थोडं इथं थांबलं पाहिजे का याचा विचार करतो. त्यामुळे तुम्ही मध्येच हे पाहिजे का ते पाहिजे का असं करू नका. त्यामुळे आम्हाला खूप ना असं अपराधासारखं वाटतं आणि हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. Yes. आम्हाला पाण्याची बॉटल मिळेल का? त्यानंतर आम्ही ऑर्डर देतो. या. हे बघ, पाण्याची बाटली 80 रुपयाला. काय? पाण्याची बाटली 80 रुपये? काय अमृत भरून देतात का काय बाटल्यांमध्ये? ही जरा जास्तच आहे. हा. ही बाटली तुम्ही 80 रुपयाला विकता? Sir. Yes, ma'am. ही पाण्याची बाटली 80 रुपयाला? Yeah. ह्याच्यापेक्षा तर नारळ पाणी स्वस्त असतं. हा. It has added minerals. असतील. थोडे पैसे अजून टाकले तर बियर आहे. मिनरलचं काय कौतुक सांगतो हा? एवढ्या पैशात ना ह्याच्यापेक्षा जास्त चहा येईल, तो पण दुधाचा. उसाचा रस येतो. हा मग दूध सुद्धा स्वस्त असतं याच्यापेक्षा आणि तुम्ही पाणी 80 रुपयाला विकताय. It's not compulsory. आप चाहिए तो नॉर्मल वाटर मंगा सकते हैं. ते तर आम्ही मागवूच हो. पण मला एक गोष्ट सांगा, ही 20 रुपयाची बाटली तुम्ही 80 रुपयाला कशी काय विकताय? किस खुशी में? ये कंपनी पॉलिसी है सर. पॉलिसी? अरे सरळ सरळ चीटिंग आहे. 20 रुपयाची बाटली 80 रुपयाला. आप मत लीजिए सर. अरे लोकांनी तरी कशाला घ्यायची? आमचं काय आणि लोकांचं काय? नुकसान ते नुकसानच ना. सर, आपको अगर खाना पीना नहीं है तो आप जा सकते हैं. हम कस्टमर हैं और कस्टमर भगवान होता है. जिसके पास पैसा होता है वही भगवान होता है.
पानी की बोतल खरीदने की औकात नहीं और आ जाते होटल में खाना खाने। अब जाइए। ए तू कोण रे आम्हाला बाहेर जायला सांगणारा? आपने बाहर बोर्ड नहीं पढ़ा? एडमिशंस रिजर्व्ड। इसका मतलब जानती हो आप? इस होटल में हम जिसे चाहे उसे आने दे सकते हैं और जिसे चाहे उसे बाहर निकाल सकते हैं। अब फैसला आपको करना है, आपको बाहर जाना है या सिक्योरिटी से धक्के मारकर आपको बाहर निकालना है। बघितलं राग आणून दाखवला का नाही? चल चल, ऍक्च्युली माझ्या बोलण्याचा जास्त राग आला त्यांना. ए चल चल, माझ्या बोलण्याचा जास्त राग आलाय त्यांना. विचार त्यांना. एक मिनिट विचारू लगेच. तुम्हाला आमच्यापैकी कोणाच्या बोलण्यात जास्त राग आला? इसका क्या संबंध है? सांगा ना प्लीज, आमची पैज लागली आहे. मुझे मैडम का ज्यादा गुस्सा आया. बघितलं माझ्या बोलण्याचा जास्त राग आला. आता बिल तू देणार. ठीक आहे मी देतो. तू बस 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 बस. ते काय आमची पैज लागली होती हो ना? पैज लागली होती आमची. काय तुम्हाला जास्त राग कोणामुळे येत होते? ती जिंकली, मला बिल भरायला लागणार. लेकिन वो पानी. अरे पाणी काय ते लेणे. तुम्ही ऑर्डर घ्या. चलो चलो. हा मग तू काय घेणार? अरे वडा समोसा. What would you suggest in starters? तो बिल सर.
मैडम आप ज़रा टाइम पास मत कीजिए, बिल दे दीजिए। काय हो तुम्हाला राग नाही काय? बरोबर, आता एक काम करा, आताच्या आता तुम्ही पोलिसांना फोन करा. आता आमच्यासारख्या लोकांना शिक्षा तर झालीच पाहिजे. असं कसं बिल देत नाही? करा करा, तुम्ही पोलिसांना फोन करा. बोलवा. अहो तुम्ही बघत काय उभी राहिलायत? करा ना. जा जा. हेलो, पुलिस स्टेशन। ये वो दोनों। काय रे, राडा घालायचा का तुम्हाला? नाही सर, राडा आम्हाला नाही घालायचा. राडा या दोघांना घालायचा. तुम्ही आम्हाला शिक्षा करा, आम्ही फुकट खाल्लं म्हणून. पण 20 रुपयाची पाण्याची बाटली 80 रुपयाला विकता म्हणून यांना सुद्धा शिक्षा करा. लेकिन सर ए तू गप रे. साहेब, हा आम्हाला काय म्हणला माहितीये का? जिसके पास पैसा है वो भगवान है. पानी खरीदने की तो औकात नहीं है, आ जाते हैं बड़े बड़े होटल में खाना खाने. म्हणे यहाँ पे आप तमाशा मत कीजिए, नहीं तो आपको धक्का मार के बाहर निकाल देंगे, असं म्हटला. मगर गप रे तू. साहेब, खरं तर आमच्याकडे एवढे पैसे नव्हते इथे यायला, म्हणून आम्ही परत जाणार होतो. पण याची वागणूक बघून ठरवलं याला अद्दल घडवून मगच जायचं. तुम्ही आम्हाला शिक्षा करा, पण यांना पण अशी अद्दल घडवा ना, आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे यांची. काय रे, पाण्याची बाटली 80 रुपये? यस सर, बट ए तू गप रे. सर तुम्हीच बघा, बघा याच्यावर किंमत आणि आमची तक्रार लिहून घ्या. सर मेरी कंप्लेंट. ए तू गप रे. साहेब, आता तुम्हीच आम्हाला सांगा, कुठला गुन्हा जास्त मोठा आहे? आम्ही बिल नाही भरलं म्हणून तुम्ही काय आम्हाला फाशी देणार आहात का? नाही. फार फार तर समज द्याल आणि सोडून द्याल. पण हा माणूस 20 रुपयाची गोष्ट 80 रुपयाला विकतोय. ह्याला तर तुम्ही तुरुंगात टाकलंच पाहिजे. आणि या मालकाला पण. सगळं तूच ठरवशील का? नाही साहेब, जे कायद्यात आहे तेच सांगते. माझे वडील जज आहेत धुळ्यात. साहेब, याला तर मी धडा शिकवणारच. तुम्ही फक्त आमची तक्रार लिहून घ्या. हे बिल आहे ना, हे बिल लेखी पुरावा है, लेखी पुरावा. आई एम सॉरी फॉर दैट. बात को इतना बढ़ाने में कुछ मतलब नहीं है ना. ये बर्थडे पार्टी है हमारी तरफ से. नाही नाही साहेब, हे असं नाही चालणार. हट. आप जरा समझाइए ना इनको. पहिले जाऊ दे, ते सॉरी म्हणताय तर सोडून दे. अरे पण पाण्याची बाटली एकतर सगळ्यांसमोर फजिती करून ठेवली आहे. राहू दे तुझ्याकडेच ती, पण सोड आता. हॅपी बर्थडे सर. हॅपी बर्थडे. थांबा एक मिनिट. हे घ्या. नहीं इट्स ओके. ठेवा म्हटलं ना. माझी आई म्हणते फुकटात खाल्ल्यावर पोटात दुखतं. ठेवा. नहीं इट्स ओके. अरे कसं आहे ना, आम्ही कोणाचे पैसे ठेवत नाही. कधी गावाकडे आहे आमच्या 10 लोकांचं जेवण रेडी असतं. आम्हाला काय कुणाची. जाऊ दे. चला येतो. मंडळ आभारी आहे. एक मिनिट. पण तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं.